महिन्यापासून आमचे बाजार बंद आहेत. दीड महिन्यापासून आमच्यावरती जे उपासमारीची वेळ आलेली आहे त्याला सर्वस्वी बदलापूर नगरपालिका जबाबदार आहे. आणि म्हणजे यांनी कोणती पूर्वसूचना देत नाहीत किंवा काय नाही, डायरेक्ट त्यांनी बंद केले. आम्ही मागच्या वेळेस पण त्यांना खूप वेळा मागणी केली नाही. आता ते जे समोर कारण करतायत हे इकडे बाजारात चोरी होते किंवा बाजारात बांगलादेशी आहे. आमच्या बाजारात फक्त गोरगरीब लोकांशिवाय कोणी नाहीये. सगळे बदलापूर मधले स्थानिक आहेत. बऱ्याचपैकी ते काही लोक असे आहेत की त्यांचं ते एकमेव उदरनिर्वाहाचं साधन आहे. आणि त्यामुळं कसं आहे, जर बाजार बंद केले, आम्ही थोडा दिवस सहन केलं, पण आज देशातली सुद्धा परिस्थिती अशी झालेली आहे की बाहेर बरेच देशांचे युद्ध वगैरे चालले आहेत, वस्तूंच्या किमती वाढलेत, तेलाच्या किमती वाढलेत. आज लोकांना आमच्यावरती अशी वेळ आलेली आहे की आम्हाला ते गॅसचं जर सिलेंडर घ्यायचं म्हणलं तर ते सुद्धा आम्हाला परवडणार नाही. मग आम्ही किती दिवस ही गोष्ट सहन करायची? जर तुम्हाला बंदच करायचे, तुम्ही ठराविक त्या थोड्या दुकानदारांसाठी तुम्ही आमचे बाजार बंद करून हा तोडगा नाही निघत. तुम्ही बाजार बंद केला, मग इतर लोकांना तुम्ही बसून कसं देता? सगळे बसतात, सगळे धंदा करतात. आणि जे काय बाजारावरती फक्त तुम्ही ही कुऱ्हाड चालवलेली आहे. आम्ही ज्यावेळेस तुम्हाला वोटिंग केलं त्यावेळेस आम्हाला हे नव्हतं माहित की तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्ही आमच्याच पोटावर पाय द्या. आम्ही एवढं सगळं म्हणजे फक्त एक की त्याला काहीतरी बदल व्हावा. जर बदल आम्हाला जर माहित असतं का नाही की बदल असा होणार आहे की निवडून आल्याच्या नंतर आमच्याच पोटावरती पाय येणार आहे, तर आम्ही हा बदल नक्कीच केला नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी जनता बोलतो ना, बदलापूर मधली टोटल जनता आमच्या बरोबर आहे. फक्त आता आम्ही इथे सगळ्यांना घेऊन येऊ शकत नाही प्रत्येक वेळेस. हा, पण जर तशी वेळ आली तर जनता आमच्या सोबत आहे. कारण जनतेला हा पूर्ण माल, आमचा जो माल असतो तो, जसं आमचे मित्र शरद भाऊंनी सांगितलं की माल आमचा फ्रेश असतो. आमचा माल आम्ही डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक असा विकतो. त्यामुळे आम्हाला ती एखादी गोष्ट 20 रुपयाला बोला, 40-50 रुपयाची गोष्ट 40ला पण आम्हाला द्यायला बघ. कारण आमच्यामध्ये कोणी दुवा नाही, डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक हे असल्यामुळे आम्ही खूप चांगले माल देतो. लोक त्यांनी खुश आहेत. फक्त काय आहे, ऍट अ टाइम आम्ही सगळे बदलापूरचे सगळे रहिवासी नाही आणू शकत. पण जर तशी वेळ आली आणि जर आम्ही आता आज जो अर्ज दिलाय त्याचा जर विचार केला नाही, जे आमचे निवेदन आहे त्याचा विचार केला नाही, तर नक्कीच आम्ही ती वेळ आणणार. आणि बदलापूरच्या इथे एक आंदोलन, आम्ही मोठं आंदोलन असं छेडू शकतो. त्यामुळे आमची एकच नगराध्यक्ष मॅडमांना एकच विनंती आहे की आपण योग्य निर्णय घ्यावा आणि कोणाच्याही पोटावरती पाय देण्याचं हे करू नये. आणि आमचा असा विश्वास पण आहे की ते करतील आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला बाबा सपोर्ट करावा, एवढी विनंती आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.